ಹಾಂ ಹಾಂ ಗುಣಗುಟ್ಟುತ್ತಿದ್ದರು. ಹಾಂ ಹಾಂ ಆವಾಗ ಆತನು ಅವರಿಗೊಂದು ಸಾಮ್ಯ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದೇನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಯಾವ ಮನುಷ್ಯನಾದರೂ 100 ಕುರಿಗಳರಾಗಿ ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳೆದು ಹೋದರೆ ಅವನು 99 ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಕಳೆದು ಹೋದು ಸಿಕ್ಕುವ ತನಕ ಅದನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಹೋಗದಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹಾಂ, ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ ಅವನು ಸಂತೋಷ ಪಡುತ್ತಾ ಅದು ತನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದು ಸ್ನೇಹಿತರನ್ನು ಕೂಡಿಸಿ, ಕಳೆದ ಹೋದ ಕುರಿ ಸಿಕ್ಕಿತು, ನನ್ನ ಸಂಗಡ ಸಂತೋಷಿಸಿರಿ ಎಂದು ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡಿ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಾಕ್ಯ ಇಲ್ಲಿದೆ. ಅದರಂತೆ, ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಯಾರಿಸನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದರಂತೆ ದೇವರ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ಅವಶ್ಯವಿಲ್ಲದ 99 ಮಂದಿ ನೀತಿವಂತರಿಗಿಂತ ದೇವರ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿಕೊಳ್ಳುವ ಒಬ್ಬ ಪಾಪಿಯ ವಿಷಯವಾಗಿ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗುವುದೆಂದು ನಿಮಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಈ ಲಾಸ್ಟ್ ಕೊಟೇಶನ್ ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಈ ಕೊಟೇಶನ್ ತಗೊಂಡು ಇಡೀ ಸ್ಟೋರಿಯ ಚಿತ್ರಾನ್ನ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ಐ ಆಮ್ ಸಾರಿ ಟು ಸೇ ದ್ಯಾಟ್ ಅಲ್ವಾ? ಈ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ನಿಜವಾಗಿ ಈ ಸ್ಟೋರಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ? ಕೊಂಕಣಿಯಲ್ಲಿ ಓದುವ. आता सबार सुंगागरांनी पातकी जेजूचे शिकवण ऐकून ताचे सरसी वेतले. हां, हे पळून फारीजेवानी शास्त्री आपण इतले की पुरपुरंक लागले. हो, मनीस पातक्यांक घेता तांच्या सांगता जेवंकी जेवता. पळय आता इथंच करते असा, जर तुम्ही स्वतःचे सुवार्थ दितात, तुमच्या लागी कोणी येतात जाल्यार फारीजेवाक आनी शास्त्रांक दुखता, ताणे गुणगुणूक सुरू करतात. गोता थोडे जाणाक थोडे लिडर सांग जायना, थोडे फारीजेव सांगतात अरे थंय काल तुम्ही दुसऱ्या समर्थीक गेला तर तशें अशें म्हण. आय एम सॉरी टू से दॅट. हे फॅक्ट. ते त्या टायमार चलतले, आतांय चलता. कित्याक म्हणल्यार कोण लिडर्स आसतात पळय, तांकां सोसूंक जायना, बरें जावचें पळोवंक जायना, वय की न्ही? कित्याक म्हणल्यार ताणी पयले जावन आसले, ताणी सिनियर, ताणी तांकां गोत्त आसले तितले दुसऱ्यांक कोणाक गोत्तो म्हणून ताणी चिंतचे. पूण देवाच्या उतराकी ना वर्त खंयचे आसा? हांगासर पळया, जेजू सांगता तशें घडता. फारीजेवांक आनी शास्त्रांक जायना, कित्याक हो पातक्यांक लागीं घेवंकी घेता, तांचे सांगता जेवंकी जेवता. आतां सांगा म्हाका, थंय पातकी आनी सुंकागार जेजू सरशी आयले म्हणटात, रायट? तर पातकी म्हणून तूं कोणाक आपयता जाल्यार तूं परम पवित्र गी, तर कित्याक तांकां पातकी म्हण आपयतात? कित्याक म्हळ्यार आमी मनशाच्या दृश्टेन झडती करता. आमी आमकां दोळ्याक काले दिसता त्या प्रकार मात्र झडती करता. आज आमी धव्या पातका विशयांत जाल्यार मागीर पळोवया धवे पातक म्हळ्यार कितें म्हण. वायट सीन, बिळी पाप अल्वा, काले म्हण पळोवया. आमच्या मुखार सोबीत दिसता तरी आमी सोबीत दिसता म्हण करता, पूण ते देवाच्या दृश्टीन कितले व्हडले मारेकार पाताक म्हण घेवन आमी पळोवया. तसले सगळे सांगती कळतना आमकां, आमी पळयतना आमकां कळटा निजाय की हांव दुसऱ्यांक पातकी म्हण सांगतलो, हांव कितलो पवित्र म्हण घेवन. पळय तशें जाता, कारण आमकां खरी वळख आसना स्वताची, तेन्ना काले जाता आमी आमच्याच जाळींत आमी शिरकता. रायट? सो मुखार वचा. हा, जेजू एक वपार सांगता त्या टायमार. ओके, आता पळय जेजू काले म्हणटा 1,00,000 बोकरे असले, रायट? 100 बोकऱ्यात एक चुकून गेलो, ते मेळा सर तो सोदून घेवन वचो ना म्हण विचारता. चिंत्या आमी. आता जेजू सांगता तुमच्या मध्ये म्हणटा, रायट? आता तुमच्या मध्ये कोण तो? तुम्ही बकरे पळयलात न्ही? पोसलात की कोणी?
ना पहिले कर ना कुंकडा पोसल्यात की कुंकडा सुणी माजरा या कल्लं तरी हां बसलाच असे ओके. आता चिंत्या कुंकडाचं म्हणून चिंत्या जेजू बोकऱ्याच्या स्टोरी सांगता पण आम्ही कुंकडाच्या चिंत्या. आता आम्ही 100 कुंकडा पोसला एक सांडून गेलं काले करतात आम्ही शोधून घेतात. ओके आता पळया तुमचे डेअरिंग कितले पॉवरफुल म्हणून घ्या ना. आता 100 बोकऱ्या असल्या परतन बोकऱ्या घ्या आम्ही 100 बोकऱ्या तांतू 99 सांडून गेले नाही गे कितले 99 एक सांडून गेलो. हां एक सांडून गेलं उरले काले करतात आम्ही सोड ना एका पटल्यानं होतात नाही गे निजाय की गे पळया आम्ही परतन वाजते लाईन पळया कितले 7-8 आपला म्हणा. तुमच्या मध्ये कोण तो आपण असले 100 बोकऱ्यांत एक चुकन वसात जाल्यार खंय सोडणं खंय सोडणं कितले 99 खंय सोडणं अशी जाय तयार आसात गे 99 तुम्ही अरण्यात सोडणं चुकून गेले पडल्यान वसक तयार आसात गे वय मग आम्ही करून डेअरिंग करतात गे तिथले आम्ही प्लेट करतात नाही गे आमचा फायदो खंच्यात असा एका पटल्यान गे 99 पटल्यान चिंतन पळा. कन्नडान वाचताय तीच लाईन वाच कोण तो हा ನೋಡಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯನದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರದು ತನಗೆ 100 ಕುರಿಗಳಿರಲಾಗಿ ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳೆದು ಹೋದ್ರೆ 99 ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಅಡವಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಸೇಫ್ ಜಾಗ ಅಲ್ವಾ. ನಾವು 99 ಕಾಡಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವ 99 ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀವ. ಏಸು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರದು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಇದ್ದೀವಾ ಹಾ 99 ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಕಳೆದು ಹೋದು ಸಿಕ್ಕುವ ತನಕ ಎಷ್ಟೊತ್ತುವರೆಗೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆವರೆಗೆ ಸಿಕ್ಕುವ ತನಕ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ತಾಗ್ಬೋದು 10 ನಿಮಿಷ ಅರ್ಧ ಗಂಟೆ 1 ತಾಸು 10 ತಾಸು ಸಿಕ್ಕುವ ತನಕ ನಾವಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವ 99 ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹಾಂ ಮುಂದೆ ಹಾಂ ಯಾರದು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಇದ್ದೀವ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವ ನಾವು ನೋಡಿ ನಾವು ಫಸ್ಟಿಗೇನು ತಯಾರಿದ್ದೀವ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಒಂದು ಕಳೆದೋದ್ರೆ ಹುಡುಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಂತ ತಯಾರಿದ್ದೀವ ನಾವು ಇಲ್ಲ तर 99 सोडणं अरण्यात हां पळय तो मिळताच संतोषानं आपल्या खांद्यावर घालणं घरा हाडता आम्ही कारण तयार आसात गे 99 अरण्यात सोडणं वसूंक तर वो कोणा विशयान सांगता असा काले आमच्या चिंतपाक आमच्या जिविताक ताच्या जिविताक कितले व्यत्यास आसा पळय आमचे चिंतप काले फायदो काले तसा 99 की एकात ताचे चिंताप घाले ताका 99 आणि एक पुरा एकच लेख देखून तो म्हणटा सकाळी आयल्या की 1 रुपये सांजेर आयल्यार 1 रुपये कामाक ताचे थंय तो पक्षपाती नाही राईट पळय थंय थंय परत्यान वाच कन्नडान खंय वाचता आसलो थंय वाच हां ಹಾಂ ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ ಸಂತೋಷ ಪಡುತ್ತಾ ತನ್ನ ಹೆಗಲಿನ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದು ಸ್ನೇಹಿತರನ್ನು ನೆರೆಯವರನ್ನು ಕರೆದು ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಓಕೆ ಸಂತೋಷ ಪಡ್ತಾನೆ. ಓಕೆ ಸೊ ನೋಡುವ ಇವಾಗ ಯೋಚನೆ ಮಾಡುವ ಈ ಸ್ಟೋರಿ ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರಿ ಅಲ್ವಾ ಕಳೆದು ಹೋದ ಕುರಿಮರಿ ಆ ಕುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಏನೇನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ ನೀನು ಕಳೆದು ಹೋಗಿದ್ದೀಯಾ ನಿನ್ನನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ ನೀನು ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಕು ನೀನು ಹಿಂಗೆ ಮಾಡಬೇಕು ಆಮೇಲೆ ಲಾಸ್ಟ್ ಕೊಟೇಶನ್ ತಗೊಂಡು ನೀನು ರಿಪೆಂಟ್ ಆಗಬೇಕು ನೀನು ಮಾನಸಾಂತರ ಪಡಬೇಕು ನೀನು ತಿರುಗಿಗೆ ಬರಬೇಕು. ಅವನು ಡೈಲಿ ಚರ್ಚಿಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಸಭೆಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಮಾನಸಾಂತರ ಪಡ್ತಾನೆ ಗೋಳೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅದೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಮಾನಸಾಂತರವಾ ಇದು ಹಂಗೆ ನೀನು ಸೌಮ್ಯಾಮಕ बोक्षी मागीर वचून भायर तेच कामा ताचें मायंड चेंज जाला की
मन परिवर्तन झाला की देखून आम्ही समजा जाय स्टोरेंत कितें आसा आतां चिंत्या आमी रियली बोकऱ्याचीच मिस्टेक घेवया कित्याक म्हटल्यार मिस्टेक बोकरोच करता न्ही गे चुकून गेल्लो बोकरो न्ही तर काले कारण आसूंक पुरो चिंत्या आतां कितले बोकरे आसले 100 असले रायट 100 कितले सांडून गेले एक तर एक सांडून वचूंक कारण कितें तो ग्रुपात आसलो मग एक कित्याक सांडून गेलो काले कारण आसूंक पुरो तुमची तकली यूज करा पळय कमान काले कारण आसूंक पुरो तो जावन भायर गेलो व्हेरी गुड आनी ताका कारण काले आसूं पुरो काल्याक भायर आसूं पुरो खंय सोबीत चरव पळोवंक पुरो गे सोबीत फूल पळोवंक पुरो गे आज ये जेवण जाय म्हाका म्हण रायट आनी काले आसूंक पुरो गवळ्याचो ताळो आयकनासतना वचूंक पुरो व्हेरी गुड आनी व्हेरी गुड सांगा त्याची इश्टागत यांच्या सांगता काले सादाय नाही गे हय काल्यांत खावचे आणि काले सादाय हांच्या मध्ये डेली काले टिंगाला करतात न्ही मार बडोन सगळं काल्याक रावचे व्हेरी गुड आनी सेम सादाय तांचे तेच लपडा सकाळी उठ भोंवको सांजेर गुडांत राव नाही गे आनी काले कारण जावंक पुरो आपूण फ्री जावन तुमचे कार नाका न्ही गे तुमचे लपडत नाका आपूण फ्री माजितल्याक वता हय ओडले खंय जाल्यार वचून हांवें आरामसे चरव घेवन खंय बरें उदक आसा थंयच खावन पिवन थंयच न्हिदेत डेली येवची गरज ना न्ही गे व्हेरी गुड बरें चिंता तुमचें आनी कमान बोकरे बरी चिंता हां हां आनी ताणें सांगलें कित्याक आयका जाय आमी कित्याक खाल जाय गवळ्याक हां ताणें सांगले कडेन आमी कित्याक वशी जाय हां म्हाजीच खुशी करता म्हाज्या वाट्यान चरता हांव न्ही गे आनी व्हेरी गुड कमान देखून सांगचे पळय प्राय जाल्ले तशें बरें चिंतात गे व्हेरी गुड हां उलयात बरें हांव मार्क्स दिना कोणाक या सांग उलयात म्हाजे लागीं कमान काले म्हणटात आनी काले कारण आसा काले आसूंक शकता न्ही गे पळया गवळ्याचो सांगात सोण सांगात त्या बोकऱ्याचो सांगात सोण गेलो म्हूण चिंते आतां गेल्ले कुडले कितले खोशी जावंक पुरो ताका कशें भोगूंक पुरो फायनली हांवें चिंतलें करून सोडलें हांवें न्ही गे म्हाका आमतो ह्या ग्रुपांतल्यान भायर येयचें आसलें आयलो हांव रायट म्हाका नाका आसलें तांच्या मदें खाले हांचे कारकार सदां पूण आतां संतोशान उडकाणां मारतात हय हांगा उडता म्हाजें काम केलें हांवें रायट आय डीड इट इन माय वे रायट मागीर कितें जालें थंय वचूंक पुरो हांगा वचूंक पुरो चरव सोदून न्ही गे मागीर काले जावंक पुरो रात जाते सांज जाते आयली आतां कशें भोगता काले म्हणटात एक सुरू जालो आतां बेन दीस सुरू जाले न्ही वाघ आयल्यार काले जायत आज मटन बिर्याणी जाता न्ही गे गवळी ना म्हाका राखता कोण म्हाका प्रोटेक्ट कोण करता म्हजो सेवियर कोण म्हजो राखणदार कोण म्हजो रक्षक कोण पळया ताच्या मागीर सांज जातना ताचे एटिट्यूड कशें आसूंक पुरो ताच्या मागीर इल्ले जोरान फील जाता न्ही गे शे हांवें काले मिस्टेक केली न्ही गे कितले व्हडले मिस्टेक केले कितले व्हडले हय तेन्ना धैर्य आसलें आतां काले जालें एक सुरू जालो गवळी ना आतां काले करचे आतां न्ही गे मागीर मागीर नाका म्हणलें न्ही आवाज येवंक सुरू जाता खंयचे खंयचे आवाज आयकल्यार बेन दिसूंक सुरू जाता न्ही गे मागीर आनी काले म्हणटात तेन्ना काले भोगता ताका पश्चाताप भोगता मागीर काले करूंक पुरो ताणें ट्राय करूंक पुरो गे गवळी खंय आसा हिंडा खंय आसा कशें सोदूंक पुरो काले बोंब मारूंक पुरो आनी आवाज दिले पूण तरी वाट चुकून वचूंक पुरो अरे खंयच्यान आयलो गुर्तू ना आतां मदें येवन शिरकला खंय किराणांत काले करचे आतां न्ही गे पूण हे सगळें त्या स्टोरयेंत आसा गे हे सगळें आमचें इमॅजिनेशन ओके ते स्टोरी सांगू ना पूण पळया त्या स्टोरयेंत
गवळी वेता सोदता सगळ्यांना नाही गे सोदत्यार काले मेळटा का काल चुकून गेल्लो बोकरं मेळटा राईट बोकरं मेळतर काले करता गवळी संतोषान खातर करता आम्ही जाल्यार काले करता मेळ्ळे कुठले पहिले दोन सोडता नाही गे आमचे ॲटिट्यूड कसे असता ತಪ್ಪಿ ಹೋದ ಕುರಿ ಸಿಕ್ಕಿದ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ಆ್ಯಟಿಟ್ಯೂಡ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಮೊದಲು ನಾಲ್ಕು ಬಾರಿಸ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಸಂತೋಷದಿಂದ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬರ್ತಾನೆ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಕುರಿ ಗೊತ್ತಾ ಕೋಳಿ ಥರ ಲೈಟ್ ವೆಯ್ಟಾ ನೋಡಿ ಆ ಕುರುಬ ಆ ವೆಯ್ಟನ್ನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗಿರ್ಬೇಕು ಅಲ್ಲ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಕುರಿ ಹೇಗೆ ಕಳೆದೋಯ್ತು ಯಾಕೆ ಕಳೆದೋಯ್ತು ಅದು ಏನೆಲ್ಲ ಟ್ರಬಲ್ ಮಾಡ್ತು ಹೇಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತು ನಮ್ಗೇನಾದ್ರು ನೋಡ್ಲಿ ಸಿಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕುರುಬನ ಬಗ್ಗೆ ಇದೆ ನೋಡಿ ಆ ಕುರುಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಹೊಗಲ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾನೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರದು ನಿಮಗೆ 100 ಕುರಿ ಇರಲಾಗಿ ಒಂದು ಕಳೆದೋದ್ರೆ ಅದನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವ ಅದು ಅಡವಿಯಲ್ಲಿ 99 ಬಿಟ್ಟು ಅಲ್ವಾ ನಾವು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಆ ಕುರಿ ಸಿಕ್ಕ ತಕ್ಷಣ ಕುರುಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾನೆ ನಾವು ಆದ್ರೆ ಹೇಗೆ ಆ್ಯಕ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಕುರಿ ಸಿಕ್ಕೋದು ಕೂಡಲೇ ಮೊದಲೇ ಸುಸ್ತಾಗಿರುತ್ತೆ ಹುಡುಕಿ ಅಲ್ವಾ ಸೋದನ್ ಪೂರದಲ್ಲೇ ಹಸ್ತಾನೆ ಹೀಗೆ ಕೊಯ್ ಮುಣ್ ಸ್ವಚ್ಛಾಕ ಕೊಯ್ ಮುಣ್ಸರ್ಗೆಲ್ಲೋಯ್ತು ನೇ ಒಳ್ಳೆ ಕೂಡಲೇ ಚಾರ್ ಸೊಡ್ತಾವ ರಾವ್ ತುಕ ಫಲೆ ತವನ್ ಕರ್ತಾ ಬೂದು ನಿಂಗೆ ಸಿಕ್ಕೈತಾ ತುಕ आणि घरा हाणी काले करता आम्ही तसे जाल्यार बांधून घालता नाही गे फाल्यात आणि चुकून व्हायचे चान्सच नाका बरी आयडिया आणि ना जाल्यार आनी स्ट्रॉंग असल्यावर काले करता आम्ही आणि काले करचे चान्स असतं घरा घ्या ना जोर करता व्हेरी गुड आमचं राग तांचेर करता मागीर व्हेरी गुड आणि हां पोटा घाल नाकात हाका चाराप चडला नाही गे हां मागीर आनी काले म्हणटात आमी आनी चड म्हणल्यार फाल्यां इकून सोडया नाका हो न्ही आमकां बेश्टे आमकां कामाक बेश्टे आमचे थंय चुकोवन वता तो काले काले उपादर करता न्ही गे पळया आमचे एटीट्यूड कशें आसता आनी त्या गवळेचे एटीट्यूड कशें आसा हो गवळी काले करता मेळ्ळे कुठले संतोषान आपल्या खांद्यार घालून उकलून आमी जाल्यार दरा 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 ओण घेवन येना ते कानाक हात घालून पळयले डिफरन्स हा मुखार कितें म्हणटा आपल्या इश्टाक आनी शेजाऱ्याक आपोवन म्हणटा म्हजे सांगता संतोष पावा चुकून गेल्लो बोकरा म्हाका मेळ्ळा आमी जाल्यार इश्टाक आनी शेजाऱ्याक आपण काले सांगतात ताचे चुकी सांगतात नाही गे हळे ಒತ್ತು त्या शंभरांत ಒತ್ತು तो अन्नाडी नाही गे ಒತ್ತು पोखरी नाही गे तो गवळी काले करता संतोष पावता दुसऱ्यांकी सांगता म्हणजे सांगता संतोष पावा चुकून गेल्लो बोकरो मेळ्ळो डिफरन्स पळया आमकां आनी त्या गवळ्याक मागीर कितें म्हणटा सतच हांव तुमकां सांगता पश्चातापाची गरज नासल्या नवा प्रास नीतिवंत प्रास पश्चाताप बघून जिणी बदलल्या एका थंय सारकी चड संतोष जातलो आता सांगा म्हाका बोकऱ्यान कशे पश्चाताप बगले बोकऱ्यान कशे ते कोणे सांगला थंय आसा गे ते आमी चिंतले आता थंय बरयला वळखालो पूण थंय आसा तशें बरयला बकऱ्या विशयांत बोकऱ्यान कशे पश्चाताप भोगले म्हजे क्वेश्चन काले म्हणटात हा कशे वळखलो थंय दिला हा नाही थंय बकऱ्या विशयान सांगला अशेंच म्हण सांगला नाही ह्या परी म्हण सांगला नाही गे ह्या परी म्हणल्यार कितें कशे पश्चाताप भोगलो हा ते आम्ही सांगले आम्ही चिंतले ते आता थंय काही देऊ ना ते दिला
पश्चाताप म्हणल्यार कितें गोता? हां, पश्चाताप म्हणल्यार कितें गोता? जाव आनी तुमकां स्ट्रॉंग काणी दिता हांव. ओके, पश्चाताप म्हणल्यार आमचें मायंड चेंज करचें. येदोळ पर्यंत हांव चिंतलो की म्हाजेच वाटेन चल्ल्यार म्हाका संतोष मेळटा म्हणून, पूण आतां सोमी म्हजो संतोष. 500 चरो मेळटा थंय सोमी म्हाका आपण व्हरता. न्हय की तो खांद्यार घालून आयलो मग. आतां सांगा म्हाका, जस्ट इमॅजिन करया आमी चुकून गेल्लो कोण? बोकरो, रायट? गवळी न्हय. आनी जायते जाण म्हणटात न्ही सोमी म्हाका मेळ्ळो 2001 सोमी सांडून गेल्लो गे. तूं सांडून गेल्लो, सोमी सोदून आयल्लो तुका. ओके, आतां चिंतया, सांडून गेल्लो बोकरो सोदून घेवन आयल्लो कोण? आतां गवळ्यान खंय खंय सोदी जाय? उजव्याक गेल्यार जाता गे, दाव्याक गेल्यार जाता गे, मुखार गेल्यार जाता गे, फाटी गेल्यार जाता गे, सगळ्यांनी सोदी जाय. मग इतली मेहनत केली कोणे? खाण जेवण उदक पिवन सोड न्हू ताणें सोदूंक पुरो. मग इतले कश्ट काडले कोणे? आतां तितले मात्र न्ही, गवळ्यान इतले कश्ट काडले. आतां मेळत तर संतोष जाल्लो कोणाक? खांद्यार घालून घेवन आयल्लो कोण? येवन शेजाऱ्याक फ्रेंड्साक आनी आपयल्ले कोणे? गवळ्यान, न्हय गे. आनी आमी चिंतून आसली ही स्टोरी बोकऱ्या विशांत म्हण, पुरो स्टोरी आसची गवळ्या विशांत. सो कोण गवळ्याक समजता आनी वळखता आनी गवळी तुजो मोग करतना मोग करूंक सोडता, ताका म्हणचे पश्चाताप. गवळी तुज्या पासून संतोष पावता जाल्यार त्या संतोषान तूं भागीदार जाताय. ताच सांगचे काले म्हणटात रिपेंटन्स, पश्चाताप पावचे म्हणल्यार ते. आमी मस्तेळ राडले कडले पश्चाताप न्हय. आमी दोळे तांबडे जावन दोळे भायर येसर रडल्यार पश्चाताप न्हय. कित्याक आमचें लायफ परतन भायर वयतर आमी तशेंच जियेता. देखून पश्चाताप म्हणल्यार निजाय की तूं गवळ्याक वळखून घेवन गवळ्याच्या मोगांत जियोंक सुरू करताय. तुजें लायफ चेंज जाता, तुजें जिवीतच परिवर्तन जाता. परतन चुकोन वेचे सोड, ताचेर इतलें मोगार पडताय तूं, ताच्या फाटल्यानच रावताय. खंय वेता थंय तूं ताच्या फाटल्यान रावताय. कित्याक सोमी म्हजो गवळी कांयच म्हाका उणें ना. कीर्तन 23 आतां म्हणटा पळय. आनी जुदेवांक करेक्ट गोत आसले देखून जुदेवां कडेन जेजू उलयताय. आनी फारीजेव आनी शास्त्र्यांक ही स्टोरी सांगता. तुमचे मदें कोण तो तयार आसा की? आमी जाल्यार काय करता. आमी गवळी जाल्यार ते शेळ्या विशयान आमचे प्रॉस्पेक्ट काले, आमचे चिंताप काले, न्हय गे. पळयले आमकां आनी त्या गवळ्याक आसचे व्यत्यास समजता. मग तितलें नाका. आतां चिंत्या, बोकऱ्यान रडलोच म्हूण चिंत्या. बोकऱ्यान आपणें पाताक केलें, मिस्टेक केलें म्हूण घेवन तो बेजार पावलोच म्हूण चिंत्या. मुखार वचा कंटिन्यू. आतां कळटा पळय. तशेंच कोण ती स्त्री आपणा लागीं आसल्या 10 नाण्यांतले एक नाणें भायर पडत जाल्यार दिवो पेटोवन घरांत सारण मारना, ते मेळासर चत्रायन सोदिना जायत. हा, ते मेळताच. आपल्या इश्टिणेक आपयता, शेजारनीक आपयता. ती म्हणटा म्हजे सांगता संतोष पावा, भायर पडले नाणे म्हाका मेळ्ळा. मुखार तशेंच हांव तुमकां तशेंच सेम टू सेम. हा हा, पळयले परत्यान सेम तो सांगता, कंपेर कर. आतां सांगा म्हाका नाणे कशें परिवर्तन जाले? सांडून गेल्ले नाणे मग सोदून काडले कोणे? स्त्रियेन. नाणे सोदून घेवन आयले की स्त्रियेक. आमी देवाक सोदून काडूं जायना. देवान आमकां सोदून काडल्या तांत आमी संतोष पावूंक जाय. ते स्त्रियेन सगळे घर भरून झाडू मारन, सगळ्यांनी दिवो पेटोवन घेवन सोदना करन नाणे सोदून काडले. आनी स्त्रियेन आपल्या इश्टिण्यांक शेजारनिकांनी आपन घेवन संतोष पाव म्हूण सांगले. ती स्त्री संतोष पावली, नाणे रिपेंट जाले. पळया, त्या स्त्रियेच्या संतोषात भागीदार जावचेच म्हणजे रिपेंटन्स. तशें त्या सोम्याच्या संतोषात, त्या देवाच्या संतोषात आमी भागीदार जावचे. ताच्या पासत आमकां विसला. ताका म्हणचे सुवार्ता.
कित्याक म्हणल्यार आमी कांय योग्य नातली, आमकां अयोग्यांक आमकां ताची वाट सोदून घेवन वचूंक जायनातलें. आमी रानांत शिंपडोन पडले, सांडून गेल्ले. आमकां तो सोदून घेवन आयलो. ताच्या संतोशात भागीदार जावचेच आमकां वर्ते भाग. सोमेच्या जेवणाक आपयले आनी ती सुभागी. ताई म्हणटा सोमेच्या सांगता जेवणार बसचे कितले वर्ते भाग म्हणून न्ही रायट. सो तशेंच आता आमी 2 स्टोरी पळयले. इतले सिंपल आसा ಅಲ್ವಾ. ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೇಳುವ. ಈ ಸ್ಟೋರಿ ಈ ಕಳೆದು ಹೋದ ಕುರಿ ಮರಿ, ಆ ಕುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಕುರಿ ಹಾಗೆ ರಿಪೆಂಟ್ ಆಗಬೇಕು, ಹೀಗೆ ರಿಪೆಂಟ್ ಆಗಬೇಕು, ಹೀಗೆ ಮಾನಸಾಂತರ ಪಡಬೇಕು ಅಂತ. ಆದರೆ ಕುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಏನೆಲ್ಲ ಬರೆದಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಆ ಕುರಿ ಕಳೆದು ಹೋದದ್ದು ಮಾತ್ರ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತು. ಅದು ಎಲ್ಲೋಯ್ತು ಏನು ಎತ್ತ ಯಾವುದೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ. ಆದರೆ ನಂತರ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಆ ಕುರುಬ ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬರುವುದು. ಕುರಿ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಕುರುಬ ಸಂತೋಷಗೊಳ್ತಾನೆ. ಆ ಕುರಿಯನ್ನು ತನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅವನ ಮನೆಗೆ ಬಂದು ತನ್ನ ಸ್ನೇಹಿತರನ್ನು ನೆರೆಹೊರೆಯವರನ್ನು ಕರೆದು ಸಂತೋಷಿಸಿರಿ, ನನಗೆ ಕಳೆದು ಹೋದ ಕುರಿ ಸಿಕ್ತು ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾನೆ ಇದೇ ರೀತಿ ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಇದೇ ರೀತಿ ಯಾರು ಮಾನಸಾಂತರ ಪಡ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ ಲಾಸ್ಟ್ ಲೈನ್ ಅದು, ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗುವುದು ಅಂತ. ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಕುರಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾನಸಾಂತರ ಪಡ್ತು? ಕುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತು ನಮಗೆ? ಕಳೆದೋದದ್ದು ಮಾತ್ರ ಗೊತ್ತು. ಆಮೇಲೆ ಸಂತೋಷ ಪಟ್ಟಿದ್ದು ಯಾರು? ಹುಡುಕ್ತಾ ಬಂದಿದ್ದು ಯಾರು? ಕುರುಬಲ್ವಾ. ಆಮೇಲೆ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಸಂತೋಷ ಪಟ್ಟಿದ್ದು ಕುರುಬಲ್ವಾ. ಆ ಕುರಿಯನ್ನು ತನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದು ಕುರುಬಲ್ವಾ. ಮನೆಗೆ ಬಂದು ಎಲ್ಲ ನೆರೆಹೊರೆಯವರನ್ನು ತನ್ನ ಸ್ನೇಹಿತರನ್ನು ಕರೆದದ್ದು ಕುರುಬಲ್ವಾ. ನಾವು ಏನು ಎಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ಸ್ಟೋರಿ ಕುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಇದೆ ಅಂತ? ಅಲ್ಲ, ಕುರುಬನ ಬಗ್ಗೆ ಇದೆ. ಆ ಕುರುಬ ಯಾರು, ಅವನು ಏನು ಮಾಡಿದ, ನಾವಾದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಅಲ್ವಾ? ನಮಗೂ ಆ ಕುರುಬನಿಗಿರುವ ವ್ಯತ್ಯಾಸ ನೋಡಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸುವಾರ್ತೆ ನಮ್ಮ ವಿಷಯದಲ್ಲ, ಸುವಾರ್ತೆ ಇರೋದು ಕುರುಬನ ವಿಷಯದಲ್ಲಿ. ಆ ಸುವಾರ್ತೆ ಇರೋದು ಯೇಸುವಿನ ವಿಷಯದಲ್ಲಿ. ಅವನು ನಮ್ಮನ್ನು ಹುಡ್ಕೊಂಡು ಬಂದ, ಅವನು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಂತೋಷಿಸ್ತಾನೆ. ನಮಗೋಸ್ಕರ ಅವನ ದೇವದೂತರಿಗೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾನೆ ಸಂತೋಷ ಪಡ್ರಿ ಅಂತ. ಸೊ ಅದು ಆಗಿದೆ ಸುವಾರ್ತೆ, ಅದು ಆಗಿದೆ ಗುಡ್ ನ್ಯೂಸ್. ಆಮೇನ್. ಸೊ ಇದು ಅರ್ಥ ಆಗದೆ ಇದ್ದರೆ ಆ ಕುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಅಲ್ಲೇ ಮುಂದಿನ ವಾಕ್ಯ ಓದಿ, ಅಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋದ ನಾಣ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಇದೆ. ಆ ನಾಣ್ಯ ಹೇಗೆ ರಿಪೆಂಟ್ ಆಯಿತು ಅಂತ ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಅಲ್ವಾ. ಸೊ ರೈಟ್, ನಾವು ಹಾಗೆ ಮುಂದಿನ ಭಾಗವನ್ನು ನೋಡುವ. ಎಫೆಷಿಯನ್ಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 3 ವರ್ಸ್ 16-17 ನೋಡುವ. ಎಫೆಸದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 16-17. ಹಾಂ ಹಾಂ. ಕ್ರಿಸ್ತನು ನಿಮ್ಮ ನಂಬಿಕೆಯ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುವ ಹಾಗೆಯೂ ಆತನು ತನ್ನ ಮಹಿಮಾ ಅತಿಶಯದ ಪ್ರಕಾರ ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ. ಹಾ, ನಮಸ್ಕಾರ, ಕಂಟಿನ್ಯೂ. ನೀವು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡು ನಿಂತು ಅದರ ಅಗಲ, ಉದ್ದ, ಎತ್ತರ, ಆಳ ಎಷ್ಟೆಂಬುದನ್ನು ದೇವಜನರೊಂದಿಗೆಲ್ಲ ಗ್ರಹಿಸಲಿ. ಹಾ, ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮೀರುವ ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿಯು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಪೂರ್ಣ ಶಕ್ತರಾಗಿದ್ದು ದೇವರ ಸಂಪೂರ್ಣತೆಯ ಮಟ್ಟಿಗೂ ಪರಿಪೂರ್ಣರಾಗುವ ಹಾಗೆ ನಿಮಗೆ ದಯ ಪಾಲಿಸಲಿ. ನೋಡಿ, ನಮಗೆ ಮೇನ್ ಇರೋದು ಆ ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡು ನಿಂತು ಅವನ ಪ್ರೀತಿಯ ಉದ್ದ, ಆಳ, ಅಗಲ, ಎತ್ತರ ಅದು ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ನಮಗೆ ಬೇಕು. ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿ ಏನಂತ ನಾವು ಕಲ್ತ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಸೇಮ್ ಆಗಿರಲ್ಲ, ನಾವು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿರ್ತೀವಿ, ನಾವು ಮಾರ್ಪಾಟು ಹೊಂದ್ತೀವಿ. ನೋಡುವ ಕೊಂಕಣಿಯಲ್ಲಿ 16-17. पळे कशे तुमच्या अंतस्करणात घटाय दिता, कशे परतन वाचते लाईन. महिमे भरीत संपत्ती येता. ताची महिमा कितली वरती, ताची संपत्ती कितली वरती. तांत थान्य ना पवित्र आत्म्या मार्फत तुमच्या अंतस्करणात घटाय देऊन तुमका दृढ करू, तुमका घट करू. राईट, मुखार
असे भावार्था वरवी क्रिस्त तुमच्या काळजांत बिडार करू. कसे क्रिस्त बिडार करता तुम्ही आपले तर ना गी सोमिया ये देऊन येता गी ना भावार्थावर बी तुमच्या काळजांत तो बिडार करता. ते आम्ही समजायची गरज असा. हा मुकार क्रिस्ताच्या मोगाची रुंद आहे आणि लांब आहे, उभार आहे आणि गुंड आहे. केदी वर ते म्हणून आटा आपण ग सर देवाच्या लोका सांगता तुमका लाभचाक मोगांतच तुमच्या जिणेची पाळा रमू. त्या क्रिस्ताचं मोग कितलं वर्त म्हणून तुम्ही समजायची गरज असा. त्याच्या मोगांतच तुमची पाळा रमची गरज असा. आम्ही चिंता तर होडले होडले डॉक्ट्रिन होडले होडले फिलॉसॉफी होडले होडले थिओलॉजी उलयले कुठले झाले नाही. त्याच्या मोगांत आम्ही दिसान दिस आमची पाळा रमून दवरीच आहे. त्याचं मोग कितलं वर्त म्हणून आता पळयले मग तर सांडून गेलं एक बकरं बाकीचे नवा कारण ना सोडणं येऊन आता त्याचं मोग कितलं असं पुरं त्याने आमच्यापासून जीवच दिलं नाही गे. त्याच्याने वर्त मोग काले जाऊ शकतं. देखून त्याच्या मोगाची लांब आहे, रुंद आहे, गुंड आहे आणि उभार आहे. आम्ही सगळे जीवनपर्यंत ते समजून प्रयत्न केल्या रे उण्याच तिथलं वर्त मोग त्याचं ते समजूनची गरज असा. देखून आम्ही कसे कीर्तन 23 लेशे वाचांगे ते म्हणता सोमी म्हाका 5 चरो दिवन नितळ उदाक दिवन चरयता म्हण घेवन आमकां कळता. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणें ना. हा पळय 5व्या चरोवाच्या मैदानाचेर विषय घेवंक म्हाका दिता. शांत उदका लागीं म्हाका व्हरता. म्हज्या आत्म्याक नवो जीव दिता. पळय आपल्या नांवा खातीर तो नितीच्या वाट्यान म्हाका जालो तो चलयता नितीच्या वाट्यान. हांगा कुरपा आसा म्हणून पाता करंक लायसन्स नाही. पात कातान भायर येवंक तो शिकयता आमकां. मुखार काळक्या फालक्यांत हांव चलन तरी कसल्यांच वायटाक हांव भियेना. तूं म्हजे सवे आसाय. तुजे दांडो आनी बेत म्हाका धैर्य दिता. हा म्हज्या दुस्मानाच्या दोळ्या मुखार तूं म्हाका मेज मांडताय. म्हजे माथे तेलान मागताय. म्हजे पात्र भरून वता. सगळ्या म्हज्या जिवितांत पळय दया आनी मोग म्हाका सांगात दितले. सरेस्पराच्या घरांत सदांच काल हांव रावतलो. केदळा पर्यंत नेक्स्ट पाता करा सर. नेक्स्ट मिस्टेक करा सर. नाही सदांका सोम्याच्या घरांत सदांकाल रावचे कितले वर ते भाग होता. कितले वर तो संतोषाची गजाल होता. तसले आमचे जिवीत जाय जाय आमी ते पात्योंक सुरू करी जाय. ते आमकां केन्ना समजता तेन्ना आमकां सोम्याचेर आमचो फोकस आसता. आमी काले करता आमचेरच फोकस दवरून घेता. हांव सांडून गेल्लो, हांव निर्भागी, हांव तो पातकी, हांव व्हडांतली व्हड पातकी, हांव किरकोळ किडो. पावलान आपण व्हडांतलो व्हड पातकी म्हणल्यार हांव पावलाचे रेकॉर्ड ब्रेक करूंक येता. हांव व्हडांतलो व्हड पातकी म्हणून पावल कित्याक सांगता थंयसर ते समजना न्हय गे. सो देखून आमकां आतां नितीवंत केलो जाल्यार आमी नितीवंत म्हणून पात्योवची गरज आसा. आमच्या खातीर ताणें इतलो मोग केलो ते आमी समजोवची गरज आसा. त्या बोकऱ्यान काले केले तो गोवळी आपल्या खांद्यार त्या बोकऱ्याक घालून घेवन येता आसतना तो बोकरो उगी आसलो. तो संतोष भोगतलो. ताका कळटलें की म्हजो गवळी म्हजो इतलो मोग करता म्हाका सोदून घेवन आयिल्लो तो म्हणून. ताच्या संतोशांत आमी वांटेली जावचेच जावन आसा आमचें जिवीत. आनी पळय ताच्या सांगाता रावता तो कित्याक वेतलो. इतलो मोग करतलो गवळी म्हाज्या सांगात आसा जाल्यार हांव कित्याक सोडून वेतलो न्हय गे. सो तशें आमचें जिवीत परिवर्तन जाता. सो देखून आनी पातकाचे थोडे फावटी आमकां चिंता पसता. हांव रोमन्स 5:20 चॅप्टर 5 तुमच्या मुखार कोट करूंक आशेता. सगळे चॅप्टर पॅराफ्रेज करता. आमी पळोवचें जाल्यार आमी पातकी पातकी म्हणटात. कित्याक आमी पातकी गोता कोणाक कितली पातकां केल्यार आमी पातकी जातात काले म्हणटात. आमी पातकी जावचे कितली पातकां केल्यार आमी पातकी जाता. कितल्या एक पाता केल्यार रे आडकी कद्रो कळला आने कद्रो वय मग. पूण आमी तशें न्ही. नांव हा गेला
आम्ही एक पाताकन पातकी नाही, आम्ही जल्मातान पातकी गोता तुमका. आम्ही एक पाताकन पातकी नाही, जल्मातान पातकी कित्याक आणि आम्ही आदाव थंय जल्माले. आता आम्ही नीतिवंत कसे जाऊनचे, कितले नीतिवंत कामं करून नीतिवंत जातात. एक पाताकर पातकी जाता म्हणलं तर एक नीतिवंत कामं कर नीतिवंत जायचं नाही गे ना गे. आमचे स्टँडर्ड कितले वीक साहेब. आमचे मेजरिंग स्केल कितले असतात नाही गे. एक पाताकर पातकी जाता मनीस तर एक नीतिवंत नीतिवंत जाऊंग नजो गे. ಒಂದು ಪಾಪ ಮಾಡಿ ಪಾಪಿ ಆಗೋದಾದ್ರೆ ಒಂದು ನೀತಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ನೀತಿವಂತರಾಗಬೇಕಲ್ವಾ. ಯಾಕೆ ಆವಾಗ ಆಗಲ್ಲ ಅಂತೀವಿ ನಾವು. ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಒಂದು ಪಾಪ ಮಾಡಿ ಪಾಪಿ ಆಗಲ್ಲ, ನಾವು ಹುಟ್ಟು ಪಾಪಿಗಳು. ಹಾಗೆ ನಾವು ಪುನಃ ಹುಟ್ಟಬೇಕಂತ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾನೆ. ಅನ್ಲೆಸ್ ಯು ಬೋರ್ನ್ ಅಗೇನ್, ಪುನಃ ಹುಟ್ಟಬೇಕು, ನಾವು ಆವಾಗ ನೀತಿವಂತರಾಗೋದು. ನಾವು ಒಂದೇ ಹುಟ್ಟು ಪಾಪಿ ಇಲ್ಲ ಹುಟ್ಟು ನೀತಿವಂತರು ಅಲ್ವಾ. ಮಧ್ಯದ ದಾರಿ ಇಲ್ಲ, ಎಸ್ಕೇಪ್ ಹ್ಯಾಚ್ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. देखून आम्ही समजत आहे आम्ही एक पाताकन पातकी नाही. आता चिंत्या माझं बाप आहे मल्टीमिलियनर आणि हांव एकलोच पूत. आता ताच्या आस्तेचो वारीसदार कोण, हांवच रायट. आता हांव ताच्या आस्तेचो वारीसदार जायचं जाल्यार दिसा कितले घंटे काम करीत हांवें, कांय करची गरज ना. तर कशें हांव वारीसदार, पूत जाल्ल्या वरवीं, ताच्या कुटुंबात जल्मल्ल्या वरवीं नाही गे. तशेंच माझ्या बापायन मस्त रीण करून दवरला म्हण चिंत्या. फाल्यां रीण खरी येवन कोणाला विचारतात, होय मो हांवें काले केला म्हण गे ना, हांव कितले घंटे काम केलं, हांवें केलें लॉस केला म्हण गे रिणाचो वारीसदार हांव ना, हांव ताच्या कुटुंबात जल्मलो देखून म्हाका येवन विचारतात. तशेंच आमी आदाव थंय जल्मून पातकी जाल्ले. सो देखून आदावचें पुरो रीण आमचेर आयलें. आदावच्या पाताक आमचेर येवंक कारण तें. आतां आमी जल्मून क्रिस्ताचे, देखून क्रिस्त हांव क्रिस्त हांव. सो देखून आतां क्रिस्ताचे जाल्ले वरी आमी नितीवंत. देखून आमकां भाग्यवंत म्हणटा, देखून सांत म्हणटा, देखून रायाळ याजक वर्ग म्हणटा. पूण आमी काले करतात, आमकां तें सांगूंक बेन दिसता गोता आमी नितीवंत म्हण. कितले जाण सांगतात आजकाल, आयकला कोणी सांगचे नितीवंत म्हण. पातकी म्हण सांगा, आमी पातकी नाही गे, सांगू कितले खुशी न्ही आमकां. आमी इजिली सांगतात नाही गे. पूण नितीवंत म्हण आमी कितले जाण सांगतात. कितले जाण आमी भाग्यवंत म्हण सांगूंक तयार आहात. कितले जाण आमी रायाळ याजक वर्ग म्हण सांगूंक तयार आहात. सांगूंक तयार नात. कित्याक गोता, आमचे समजणी अजुनूय थंयच आसा. अजुनूय आमी क्रिस्ताचे जावनात. खरेपण क्रिस्ताचे जाल्यार आमी क्रिस्ताची उतरां उलयतात. समजता हांव काला सांगता म्हण. सो देखून रोमन्स चॅप्टर 5 फूल सांगला, एक आदाम वरवीं पुरो मनशा कुळ पातकी जाले, अनेक आदाम वरवीं पुरो मनशा कुळ नितीवंत जावंक पावता. 5:20 वाचें, एक कोटेशन वाचें ताकी टायम पावना आमकां. ऑलरेडी सुमार लेट जालो. रायट, ಹೀಗಿರಲಾಗಿ ಹಾಂ ಹಾಂ ಹೇಗೆ ನೀತಿವಂತರು ಅಲ್ಲ, ನೀತಿವಂತರು ಹೇಗೆ ಆದದ್ದು? ನಂಬಿಕೆಯಿಂದ. भावार्थावर बी आम्ही नितीवंत झाली, आमच्या करण्यावर बी नाही. हां, ನಂಬಿಕೆಯಿಂದ हां 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 ಹಾಂ ನೋಡಿ, ಆತನ ಆ ಕೃಪಾತಿಶಯದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಪ್ರವೇಶ ನಮಗೆ. ಆ ಕೃಪಾತಿಶಯದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ನಮಗೆ ಎಂಟ್ರಿ ಸಿಗುವಂಥದ್ದು. कोंगण्यान कशें आसा वाच? हां हां हांगा आणखी स्ट्रॉंग सांगतात, नियमशास्त्र येताच, कारण नियमशास्त्र नियम करतात, आम्ही रूल्स करतात. या आम्ही काल धर्मशास्त्र, धर्मक्य शास्त्र, ते धर्मशास्त्र करतात. त्यांना काल अपराधाचं संख काल म्हणताय. अपराध रावाच्या खातीर नाही घेत नियम दिले. हांगा म्हणटा अपराधाचो संख वाडलो खंय दितेर पळयले. नियम दिल्ले आमी अपराधी म्हण दाखोवंक. आमचो अपराध चड जाल्ल्यार काळचे व्हडलो अपराधी म्हण पळया. नियमशास्त्र दितेर परतन वाचते. नियमशास्त्र येतच अपराधाचो संख वाडलो आणि चढलो. खाली वाडलो मात्र नाही चढलो. हां
पातकाचं संक चढताना त्याच्याकी अधिक दशमासन ताच्याकी अधिक दामाशान हा देवाची कृपाई वाढली. पळायला कृपाई वाढली ताच्याकी अधिक दामाशान आणखी पॉवरफुल जाऊन देवाची कृपा वाढली ना झालं पाता कसे काढचे पातका की ना होडले काले जाय मग तर होडले काले म्हणून झालंय कृपा देवाची कृपा अधिक दामाशान आणखी पॉवरफुली कृपे वैर कृपा मिळली हा त्याच्या मरणा मुखांतर हा तात्काळ राजवाटची चलली जाल्यार हा देवाची कृपा आमच्या सुनेचे ख्रिस्तांबरी पावत आमकां ससनाच्या जिविताक पावयता. पळय देवाची कृपाच आमकां सासणाच्या जिविताक पावयता देखून गरज आसा ही कृपा म्हणल्यार काले म्हण समजोवचें आनी त्या कृपे विशयांत आमी थोडे थोडे इल्लो टायम काडयांगे ओके न्ही ओके त्या कृपे विशयांत इल्लेशें समजया आमकां ॲक्ट्स 20:24 म्हणटा पळय पावल कितें म्हणटा थंयसर ॲक्ट्स 20:24 20-24 मेळ्ळें हां तरी पूण म्हज्या जिवाची हांव कांय पर्वा करिना हां कासाचे मोल वरेक बांदिना खंयचे सुवार्थेक देवाच्या कृपेची सुवार्थेक ताकी सुवार्थ म्हणल्यार काले कृपा ती कृपा आमकां समजना जाल्यार आमी हांगा कितले घंटे बसले रे व्यर्थ सुवार्थ म्हणल्यार काले कृपा आनी आजकाल लोक काले म्हणटात कृपा म्हणल्यार ते पाता करूंक लायसन्स खंय हांगा म्हणटात ती सुवार्थ खंय सुवार्थ म्हणल्यार काले गुड न्यूज सुवार्ता संतोष हाडची खबर एका पातक्याक तुजी पुरा पातका बगसले म्हणल्यार संतोष जायना पिसो जावं का तो संतोषान तो मागीर पाता करूंक लायसन्स मेळटा की ताका पातकांतल्यान भायर येता तो कोण येते म्हजे पातका बगशिल्ले म्हणून ताचेर मोगार पडचो ना की तो ताचे इतले व्हडले रीण फारीक केले म्हणल्यार ताचेर मोगार पडना की तो देवाचें उतर उलटा सांगता संवसाराचें शिकवणदार उलटा सांगतात ताच्या उतराचे विरोध वेतात हांगा म्हणटा ती कृपेची सुवार्ता तो प्रसार करता आपल्या जिवाक वरेक मोल बांदिनासतना कासाचे वरेक मोल बांदिना परतन वाचते लायन हा देवाच्या कृपेचे सुवार्थेक साक्ष दिवंक हा पळय ताचे मेन इंटेन्शन ते कृपेची सुवार्थ प्रगट करी जाय देखून तो तितलो वावंट करता एफएस घरांक बरयले पत्रांत 2 अध्याय 8 वळेंत तेच म्हणटा कृपे मरिफात भावार्था मरिफात कृपे वरवीं आमकां रक्षण मेळटा म्हणटा आमकां सडवण मेळटा म्हणटा आमच्या करण्याचो फळ न्हय तो ताचे कृपेचे सुवार्थेचे फळ तो सो ते आमी समजूची गरज आसा कित्याक म्हणल्यार आमी चुकोवन गेल्ले ऑलरेडी आमकां वाटच नासली कशें पाटी येवचें म्हण गोत्तू नासलें तो सोदून घेवन आयलो ताका आमी मेळ्ळे आमी सोदून काडले न्हय ताका देखून म्हणची कृपा देखून म्हणचे ताचे ताचो मोग कितलो वर्थ म्हणून थंयसर आमकां दिसता रायट आनी आमी गालातकारांक बरयल्ल्या पत्रांत ते थंय पळयता तांतूं एक कोटेशन हांव कोट करता गॅलतियन्स 5:4 पळय आं हा पळया नियमशास्त्रा वरवीं केन्ना नियमशास्त्र या धर्मशास्त्र करता धर्मಕ್ಕೆ आ शास्त्र ते करतात ते फॉलो करतात आमी तेन्ना काय जातात आमी क्रिस्तांत हावन विंगड जाल्यात क्रिस्तांत एक न्ही क्रिस्तांत हावन सपरेट जातात केन्ना आमी नियम करतात केन्ना आमी सिस्टम करतात आनी ताच्या प्रकार नितीवन जावंक पळयतात जाल्यार आमी काले क्रिस्तांत हावन विंगड जातात क्रिस्तांत हावन सपरेट जातात क्रिस्तांत एक न्ही क्रिस्तांत हावन अलग जातात हां ताचे कृपे देणे होगडावन घेतात पळय ते कृपे वरवीं आमकां रक्षण मेळचें जाल्यार कृपे देणे होगडाय तर खंय तावन रक्षण खंय तावन आमकां सडवण ना कारण आमी नियमशास्त्रा प्रकार गेल्यार तेचो 3 अध्याय 10 वळ पळय आं जी कोण नियमशास्त्राच्या कायद्या प्रमाणे आमी कायदे पळोवंक बारी हुशार न्हय गे तो कायदो हो कायदो आनी काले काले कायदो सगळे कुडसितात आय एम सॉरी टू से दॅट कायद्या वरवीं आमी नितीवन जावंक पळयतात नियमशास्त्राचे कायदे जावं आमचेय कायदे जावं खाली नियमशास्त्राचे पावना म्हण आनी आमचे कायदे कुडसीत हांव तेन्ना काले जाता नियमशास्त्राच्या कायद्या वरवीं नितीवंत जियोंक प्रयत्न केल्यार ती शिरापा खाला आसात खाली जियोंक प्रयत्न केल्यार शिराप आमकां सोदून घेवन येता पळय जाय गी आमकां शिराप सो देखून शिरापांत अलग रावल्यार मात्र आशिर्वाद आमकां फॉलो करता
सो त्या आशीर्वादाच्या संगतीत आम्ही वाटची गरज आसा. क्रिस्तांत हांव अलग जावचे नाका, सपरेट जावचे नाका. क्रिस्तांत थंय आमी एक जावया. देखून क्रिस्त हांव क्रिस्तांव आमकां गोत्त ना. आमी ते सोम्याची सुवार्थ आसली आमची सुवार्थ करून घेता आसात. आमची सुवार्थ नाही, क्रिस्ताची सुवार्थ. तो आयलो आमकां सोदून घेवन, आमी सांडून गेल्ले रायट. सो देखून ताणें आमकां सोदून काडले, तांतो संतोष पावची गरज आसा जायत. सो हांगासर आज इल्लेशे संगती आमी समजल्या. मुखल्या दिसांनी आनी चड आमी सोम्याच्या सुवार्थेंत ग्रो जावया आनी समजूंक प्रयत्न करया तो कितलो आमचो मोग करता म्हूण. ताच्या मोगाची लांबाय, गुंडाय, उबाराय आनी रुंदाय आमी समजून शेत आमचो टायम स्पेंड करया. तेन्ना आमकां कळटा तो आमचो कितलो मोग करता म्हूण. आनी ताच्या सांगाता सांगाता आमकां थोडे बाय प्रोडक्ट्स आसात. आमकां तो हर एक टायपाच्या आशिर्वादांनी भरता. ताका जायते साक्षी आसात. सो देखून आमी प्रयत्न करया आमच्यान कितले जाता तितले ताच्या सुवार्थे विशयान समजूंक, ताच्या कृपे विशयान समजया तो कसो आमचो मोग करता. आनी सोमी खंय की पयस ना. सगळे म्हणटात तुवें देवाचो मोग करी जाय म्हणून. पूण जुवाच्या पत्रांत आमी पळयता आमी देवाचो मोग करच्यान मोग न्हय, पूण देवान आमचो मोग आटापून आसा. व्हेरी गुड. आमी मोग केल्यान न्हय, कित्याक म्हळ्यार आमचो मोग सेल्फीश केन्नाय स्वार्थच. पूण देवाचो मोग केल्ल्यान, देवान आमचो मोग केल्ल्यान मोग आटापून आसा. कित्याक स्वार्थी? हांव एक ल्हान एग्जाम्पल दिवन क्लोज करता. चिंत्या आमी चिंतात आवयचो मोग बरो मोग म्हूण घेवन न्हय गे. ह्या संवसारांत म्हणटा केले ತಂದೆ ತಾಯಿ देवर रायट. पूण आमचो मोग कितलो सेल्फीश आसता गोता. आमी म्हातारे जाता रे आमच्या भुरग्यांनी आमकां पळोवन घे जाय म्हूण घेवन आमचे ते सेल्फीश न्हय गे, सेल्फलेस मोग गे. तशें कितले एग्जाम्पल दिवेत आमी न्हय गे. म्हाका एक ग्लास उदक हाडून दिवंक जायना हाच्यान म्हणटात. आमी काल एक्सपेक्ट करता आमी ताका वाडयलो जाल्यार आमी सांगले करी जाय. आमच्या हर एक रितीने म्हणल्यार बरें आमच्या मोगांत काले ना काले कश्मल आसता. देवाचो मोग मात्र ताका आगापे म्हणटात मीत मेर नासलो मोग, अनकंडिशनल लव. आमी कंडिशन घालता हळे पाता केल्यार तूं एमकोंडा वता. देव म्हणटा अनकंडिशनल, ते कंडिशन जावना गे. तुवें काले मिस्टेक केल्यार तुवें परतान बोक्षाना मागल्या शिवाय देव बोक्षिना. कंडिशन न्हय गे. आमी म्हणटात कंडिशन घाल ना, तूं SLC पास जाल्यार मात्र तुका सायकल काडून दिता. कंडिशन न्हय गे. आमचो मोग पळया कंडिशन घालतात हर एक कडेन. आनी आमी देवा विशयान तशेंच चिंता. देव तसलो न्हय, अनकंडिशनल लव ताचो. सो ते आमी समजल्यार आमचें जीवन सार्थक जाता. जुवांचो वांजेल 17व्या अध्यायांत जाल्यार नेक्स्ट टायम आमी पळोवया तो आमचो कितलो मोग करता आनी कसो मोग करता म्हणून रायट. सो देवा करका दिवया आनी तुमकां सगळ्यांक देव बरें करूं इतलो टायम काडल्याक. आनी तशेंच तुमी त्या कृपेच्या सुवार्थेन दिसान दीस वाडी जाय म्हणून घेवन म्हजी अपेक्षा आनी आशा. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಲ್. ಗಾಡ್ ಬ್ಲೆಸ್ ಯು ಆಲ್. ದೇವರ ಪರಿಶುದ್ಧವಾದ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರ ಉಂಟಾಗಲಿ. ಪ್ರೀತಿಯ ಸಹೋದರರೇ, ನನ್ನ ಹೆಸರು ಆನಂದ್, ವಿಷನ್ ಟಿವಿಯ ಸಂಸ್ಥಾಪಕನಾಗಿದ್ದೇನೆ. ನಿಮಗೆ ವಿಷನ್ ಟಿವಿ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಪ್ರೀತಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ವಿಷನ್ ಟಿವಿ ಬಂದು ಇದು ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಲ್ಲ. ಇದನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಅನೇಕ ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ಗಳ ಥರ ಇದೊಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು, ದೇವರ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕರ್ನಾಟಕದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಗೆ ಕೊಡುವಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಒಂದು ಚಾನಲನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅನೇಕ ನನ್ನ ಸಹೋದರರು ಅವರು ಸಭೆಗೆ ಬರೋಕ್ಕಾಗ್ತಾಯಿಲ್ಲ, ಕೆಲಸದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ದುಬೈಲಿರ್ತಾರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಇದೇ ರೀತಿ ಅನೇಕ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಸಭೆಗೆ ಬರೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ವಾಕ್ಯ ಬೇಕಲ್ವಾ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಷನ್ ಟಿ ವಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಪ್ರೀತಿಯ ಘನ ಸೇವಕರುಗಳು ಈ ನಮ್ಮ ವಿಷನ್ ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹಂಚುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪಾಸ್ಟರ್ ರಾಂಬಾಬು ಅವರು, ಪಾಸ್ಟರ್ ಫಿಲಿಪ್ ಪಾಸ್ಟರ್ ಅವರು, ಪಾಸ್ಟರ್ ಡ್ಯಾನಿಯಲ್ ಡೇವಿಡ್ ಅವರು, ಪಾಸ್ಟರ್ ಸ್ಟೀಫನ್ ಸುರೇಶ್ ಅವರು, ಪಾಸ್ಟರ್ ರವಿ ಬಣಿ ಪಾಸ್ಟರ್ ಅವರು ಸಹ, ಇನ್ನು ಅನೇಕ ದೇವ ಸೇವಕರು ದೇವರ ಕೃಪಾ ವಾಕ್ಯವನ್ನು ಈ ಒಂದು ವಿಷನ್ ಟಿ ವಿಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ದಯಮಾಡಿ ವಿಷನ್ ಟಿ ವಿಲಿ ನಿಮಗೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಬರುವಾಗ ನೀವು ಫ್ರೀ ಇರುವುದಾದರೆ ದಯಮಾಡಿ 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 ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ. ನಿಮ್ಮನ್ನು ನಾನು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ದೇವರ ವಾಕ್ಯಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಬೇರೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ ಪ್ರಿಯರೇ. ಆ ವಾಕ್ಯದಿಂದ ಈ ಭೂಮಿ ಆಕಾಶ ಉಂಟಾಗಿದೆ, ಈ ವಾಕ್ಯದಿಂದ ಜಲಚರಗಳು ಉಂಟಾಗಿದೆ, ಅದೇ ವಾಕ್ಯದಿಂದ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚ ಉಂಟು ಮಾಡಿದ ದೇವರು ಅದೇ ವಾಕ್ಯದಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ಗುಣಪಡಿಸ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ಸ್ವಸ್ಥಪಡಿಸ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೇ ವಾಕ್ಯದಿಂದ ಸತ್ಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಸತ್ಯ ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತದೆ. ಆದುದರಿಂದ ಈ ಒಂದು ಚಾನಲಲ್ಲಿ ಮಾತಾಡುವಂಥ ಘನ ಸೇವಕರು ಅಭಿಷೇಕ ಉಳ್ಳವರು,
ಅವರ ಫೋನ್ ನಂಬರ್ಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಿ. ಅದರಿಂದ ನಿಮಗೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಬರುವಾಗ ದಯಮಾಡಿ ನಿಮಗೆ ನೋಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಲಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲಿಗೆ. ಅವರು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳುವುದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನನ್ನೊಂದಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರಿಯರೇ, ವಿಷನ್ ಟಿ ವಿ ಬಂದು ದಯಮಾಡಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಇದೊಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿರೋದು, ಏನೋ ಫೇಸ್ಬುಕ್ ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲಿ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ಸ್ಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿರೋದು ಅಲ್ಲ. ಇದು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಗೆ ದೇವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿಳಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇದೊಂದು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆದುದರಿಂದ ವಿಷನ್ ಟಿ ವಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಮತ್ತು ನೀವು ಅದನ್ನು ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಿ, ಅನೇಕ ಜನಗಳಿಗೆ ವಿಷನ್ ಟಿ ವಿ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಹೇಳಿ, ವಿಷನ್ ಟಿ ವಿಯನ್ನು ನೋಡಿ, ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ, ದೇವರ ವಾಕ್ಯದಿಂದ ಬಲ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ. ಆದುದರಿಂದ ದಯಮಾಡಿ ಈ ವಿಷನ್ ಟಿ ವಿನ ಬೆಂಬಲಿಸಿ, ನನ್ನೊಂದಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್.